माई माई कशाला उठतेस तू? माई खरंच तू झोपूनच राहा ना. अहो त्यांना बसावं असं वाटत असेल तर बसू दे त्यांना. ताप सुद्धा आता उतरलाय. काळजी करू नका रे. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. याआधी असं कधीच झालं नव्हतं. काळेवाडीत जी अशांतता पसरली आहे ना, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना जबाबदार धरू नका. हे बघा, राधा आणि शामरावाच्या लग्नाच्या वाढदिवसापर्यंत वाट पहा. सगळं मला पूर्ववत व्हायला हवंय. बाकी मला काही नकोय रे. आणि माझी खात्री आहे, शामरावाची पण काळेवाडीचं चित्र विस्कटण्याची हिम्मत होणार नाही. पण त्यासाठी आपल्याला परत पूर्वीसारखं व्हावं लागेल. माझ्यावर विश्वास ठेवा आणि शांत रहा. अरे एवढे गंभीर होऊ नका. तुम्ही राधा आणि शामरावच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करा. चला. हो माई, तुम्ही म्हणताय तसंच सगळं होईल. पण तुम्ही जरा आता विश्रांती घ्या ना. अहो तुम्ही सांगा ना जरा. माई तू काळजी करू नकोस. तू जे म्हणतेस ना तसंच होईल. तर मुलांनो, माणसाचा वाढदिवस हा त्याचं वय ठरवण्यासाठी साजरा केला जातो. माणसाचं जसं वय वाढतं तशी त्याची बुद्धी वाढतेच असं नाही. वय आणि बुद्धी यांचं प्रमाण व्यस्त असू शकतं. पण लग्नाचा वाढदिवस हा एकमेकांना झेलण्याच्या कॅपॅसिटीत नक्कीच भर घालू शकतो. आणि म्हणूनच आपण आपला वाढदिवस साजरा करायला जरी विसरलो तरी लग्नाचा वाढदिवस साजरा करणं ही अतिशय उत्तम पद्धत आहे आणि ती आपण पुढे नेलीच पाहिजे. आणि म्हणूनच आपण घनादादा आणि राधावहिनी यांच्या लग्नाच्या हो रे, आपण त्यांच्या अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करायला जमलोय आणि हे तू आम्हाला मागच्या अर्ध्या तासापासून समजावून सुद्धा सांगतोय. पण नेमकं काय करायचंय ना ते तू सांग ना. कोणत्याही गोष्टीसाठी प्रस्तावना आवश्यक असते, लक्षात ठेव. तर मूळ मुद्दा, आपल्याला त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला हवं. आणि पुस्तक हा माणसाचा अतिशय... ते तू ठरव कोणतं पुस्तक द्यायचं आहे ते. आम्ही त्या दोघांसाठी नाटक करणार आहोत आणि त्यात कुताई घनादा बनणार आहे. आणि मी कुताई लिहितेय ना नाटक त्यांच्यासाठी. हो, 10 मिनिटाचं. 10 मिनिटांचं असतं ते नाटक नसतं मुलांना. ती असते नाटुकली. ही नाटुकली जर अर्ध्या तासापर्यंत वाढली तर त्याची होते एकांकिका. ही एकांकिका जर 1.25 तासापर्यंत लांबली तर त्याचा होतो दीर्घांक. आणि या दीर्घांकांचा कालावधी जर 2.25 तास 3 तासापर्यंत वाढला तर त्याचं होतं नाटक. नाटक हे 2 अंकी किंवा 3 अंकी असू शकते. पण भारतीय संगीत नाटक... ज्ञानादादा लवकर बोल ना. आम्हाला घनादादाची रूम कशी सजवायची ना त्याचं प्लॅनिंग सुद्धा करायचंय. आणि आम्ही त्याची रूम फुलांनी पण सजवणार आहे. घनादादा आम्ही काय बोलत होतो? यमुना, काहीच नव्हतं बोलत. म्हणजे तुझ्या अॅनिव्हर्सरी बद्दल काहीच नव्हतं बोलत. अॅनिव्हर्सरी? काहीच नव्हतं बोलत. मी काहीच नाही सांगितलं त्याला. ही कोण? पप्पा, हे माझं प्राक्तन विधिलिखित ललाट रेषा. असं नाव आहे तुझं? अय्या नाही, असं नाव नाहीये माझं. माझं नाव की नाही सुमुखी. वाह वाह, छान. अखेर जमलं तर मग. हो. तुमचं तोंड गोड करतो. पप्पा, मीच पेढे घेऊन आलोय. अरे घ्या.
पेड्याने तोंड गोड करू. घे घे ग. औषध काय मग ते नर्मदा परिक्रमेचं काय? ते कॅन्सल केलं ते. कोण कोण नर्मदा आणि परिक्रमा कोण? नाही नाही, ते तो सांगेल समजावून तुला, आणि त्यांनी नाही सांगितलं तर मला सांग, मी सांगेन समजावून. हा काय मग कुठे भेटली ही? तुला कुठेतरी पाहिलंय का ग मी याच्या आधी? हा राधाच्या ऑफिसमध्ये आहेस तू? नाही नाही, मी घनाच्या आणि राधाच्या लग्नात आले होते. सुप्रिया मावशीची भाची मी. अच्छा अच्छा अच्छा, बरं 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 बरं. आमची काळेवाडीतच भेट झाली पप्पा. हो. आम्ही कुहूच्या साखरपुड्यासाठी मदत करायचं ठरवलं आणि मदत करता करता छान छान. मुलासारखा आहे मला तो. त्याची नीट काळजी घे. हो नक्की करेन. काळेवाडीत तुमचं लग्न ठरलं तर आता काळेवाडीत ठरलेली लग्न कायम टिकू द्यात म्हणजे झालं. मी नाही समजलो पप्पा. तुझ्यापासून काय लपवायचं? तू मला जवळचाच आहेस. खरं म्हणजे मला घनाच्या आणि राधाच्या लग्नाबद्दल तुला सांगायचं आहे. राधा, हो मीच. आलीस? बस बस बाळा. कसं वाटतंय आता? असं काय आजी, एक दिवस मी माहेरी गेले तर आजारी पडलात तुम्ही, असं कसं झालंय? मग कायमची गेलीस तर काय करू ग बाळा? आजी पण उद्या खरंच मी असेनच असं नाही ना? माझीच वाक्य बोलतेस तू. अगं मी असं बोलत असले तरी मी म्हातारी त्या यमदूताशी भांडून जगणं मागू शकते, आणि तू इतक्यातच अशा हरून जातेस? वय काय ग तुझं? आजी तुम्ही आधी बऱ्या व्हा, मग बोलू आपण. तू या घरात आलीस आणि मला वाटलं या घराला एक खमका आधार मिळाला. आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर सोपून मी शार्लॉक होम्सचे सिनेमे बघायला मोकळी. राधा, इतक्या सहज सगळ्या जबाबदाऱ्यातून तुझी सुटका नाही. तू अशी माहेरी पळून जाऊ नाही शकत. आजी, ह्या जबाबदाऱ्या घ्यायला मलाही खूप आवडतं, पण तो हक्क मला तुमच्या नातवाने नको का द्यायला? आजी, मला इतकं सैरभैर वाटतंय ना, असं कधीच वाटलं नव्हतं. नाही पण हरकत नाही, तुमचा आशीर्वाद असेल ना तर ह्यातूनही बाहेर पडेन मी. ताऊन सुलाखून बाहेर पडेन. हो ग माझ्या बाळा. पण त्यासाठी आधी तुम्हाला लवकर बरं व्हावं लागेल. आता तू आली आहेस ना, मग मी बरी झाले असं समज. तू रोज रात्री क्रीम लावतेस? हो. आणि रोज रात्री केस विंचरतेस ना झोपायच्या आधी?
हो, हे सगळं मी गेले वर्षभरही करत होते घनश्याम इथेच. तुला आज लक्षात येतंय का? नाही, गेल्या वर्षभर मी हे रोज बघतोय, पण आज असं अचानक दिसून आलं. मला स्ट्राईक झालं की तू खूप ऑर्गनाइज्ड आहेस राधा. सगळं अप टू डेट. खूप सॉर्टेड असतो. मला हेवा वाटतो राधा तुझा, तुझ्या सरळ वागण्याचा, तुझ्या रोखठोक बोलण्याचा. यू आर सॉर्टेड. आतबाहेर काही नाही. जे वाटतं ते बोलतेस, जे बोलतेस तेच वागतेस. मला अनेकदा असं वाटतं की तुझ्यासारखं बोलावं, तुझ्यासारखं वागावं, तुझ्यासारखं व्हावं. पण मी प्रयत्न केला ना राधा की काहीतरी भलतंच होतं. जीभ अडखळते, शब्द घुटमळतात. मला बोलायचं एक असतं आणि मी काहीतरी वेगळंच बोलतो. माझी चिडचिड होते. मी तो राग समोरच्यावर काढतो आणि समोरच्याला उगाचच हर्ट करतो. मी वाईट माणूस आहे का राधा? Am I like a really bad man? No, Ghanshyam, not at all. तू खूप छान आहेस. तू जसा आहेस ना तसाच खूप छान आहेस. आणि तू असा आहेस म्हणूनच मला खूप तू कुठलाही निर्णय घेताना, काहीही ठरवताना माझा, आपल्या घरच्यांचा, तुझ्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा खूप विचार करतोस, खूप जास्त. समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून तू स्वतःला त्रास करून घेतोस. घनश्याम, यावेळेस एक गोष्ट कर. यावेळेस निर्णय घेताना तू आमच्या कोणाचाही विचार करू नकोस, प्लीज. हा निर्णय तू फक्त स्वतःसाठी घे, फक्त स्वतःचा विचार करून, प्लीज. तू सांगतेस तेच करतोय राधा. यावेळेस निर्णय घेताना ना तुझा विचार करतोय ना घरच्यांचा. फक्त स्वतःपुरता विचार करतोय. पण तरीही मला कळत नाही असं का होतंय ते. सॉफ्टवेअर करप्ट झालं राधा. व्हायरस डिटेक्टेड. जावई बापू, या बसा. उठू नका, उठू नका, उठू नका, झोपून राहतो. कधी आला? झाला, थोडा वेळ झाला. बरं वाटत नाही, कळलं तुम्हाला, म्हणून लगेच आलो धावत पळत. बरी आहे तब्येत आता? ठीक आहात? जेवण झालं नाही ना अजून? हा, बरं आहे. नाही, काय आहे, तुम्हाला आवडते ना म्हणून
खास मेथीची पातळ भाजी दिलेली आहे रुपालीने, ताक घातलेली. ती खा, तोंडाला चव येईल जरा तुमच्या. वा वा वा, हिंग जिऱ्याची फोडणी दिली आहे ना रे तिनं? जिरं एवढं डिटेल कळत नाही मला, पण हा असं करताना फोडणीचा छान खमंग वास येत होता, म्हणजे दिली असणार. बरं वाटतं रे, आपल्यासाठी कोणी काही करतंय म्हटल्यावर बरं वाटतं. असं का म्हणतं माई? आतापर्यंत आयुष्यात कधीच वजाबाकी करावी लागली नाही रे मला. बेरीज करत माणसं जोडली, पण आता या वयात मात्र वजाबाकी करायला शिकावं लागणार आहे मला. हे असं अजिबात चालणार नाही. हे बघा, तुम्हाला काहीही लागलं ना तरी तुम्ही हक्काने मला रुपालीला सांगत जायचं. ज्यांना आपण रक्ताची नाती मानतो, हक्काचे मानतो, ती आता हक्काची राहिली नाहीत रे बाबा. माई, तुम्ही हे सगळं प्रकरण फार जिव्हारी लावून घेतलेलं आहे असं दिसतंय, आणि मला वाटतं त्याच्यामुळेच तब्येत ढासळलेली आहे तुमची. माई, होईल सगळं नीट, टेन्शन घेऊ नका तुम्ही. माहित नाही रे, आयुष्यात पहिल्यांदाच कुठली खात्री वाटत नाहीये मला. हे बघा, ते सगळं जरी असलं तरी तुम्ही अजिबात आता विचार करायचा नाही. मला सांगतोयस विचार नका करू म्हणून, पण तू विचार करायचा थांबतोयस का? विचार तर करावा लागणारच आहे आता या सगळ्याचा, पण मी काय म्हणतो, मी करतो विचार, काय असेल तो. तुम्ही आता त्रास करून घेऊ नका. विनोद, अरे उल्का, तू इकडे कुठे? काय हे माझंच घर आहे ना? हो, नाही बरोबर आहे, हे तुझंच घर आहे. म्हणजे आत्ता ह्यावेळी इकडे कुठे असं मी विचारत होतो. विनोद, माझ्या घरी मी कधी येऊ जाऊ शकते मला वाटतं, नाही? हो बरोबर आहे, तुझं घर आहे, तू केव्हाही येऊ शकतेस. चल मी निघतो. एक मिनिट, तुझ्या आणि माईच्या काय चर्चा झडतायत रे? काय चाललंय? अगं नाही, तसं नाही. माई आपल्या आजारी आहेत ना बिचाऱ्या, म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी इथे. माई आजारी आहे म्हणून तू यापूर्वी 4 वेळा येऊन गेलायस, आणि माई आजारी आहे ते आत्ता. त्याच्या पूर्वीपासून तुझ्या खेपा वाढलेल्याच आहेत. काय चाललंय काय? नाही म्हणजे खरं म्हणजे माई आजारी आहे म्हणून नाही येत मी, बरोबर आहे. तुझ्यामुळे कसं झालंय बघ, माईंना तुझी खूप काळजी वाटते, आणि म्हणून त्या माझ्याशी असं. नाही, हे सगळं माझ्या संदर्भात चाललेलं नाहीये. तू काय मॅट्रिमोनियल संस्था काढलीस का रे, की तुझ्याकडे रोज 10 स्थळं येतात माझ्यासाठी आणि तू शॉर्टलिस्ट करून माईला दाखवायला आणतोस? नाही ना, असं नाहीये ना की तू विवाह संस्था काढलीस? बरोबर आहे तुझं. नाही नाही, म्हणजे तू विवाह संस्था उघडली आहे हे नाही आहे बरोबर. हे म्हणजे माईंबद्दल तुझ्याबद्दल सुरू नाहीये हे बरोबर आहे. काय हँडलच होत नाही ग आमच्याशी. सगळा मूर्खपणा होऊन बसलाय असं वाटतंय. सगळं चुकलंय का काय पहिल्यापासून अशी शंका यायला लागलेली आम्हाला आता. खरं म्हणजे ना, हे सगळं मी तुझ्याशी आधी बोलायला हवं होतं. कसं पूर्वी एखादी गोष्ट हँडल होईन अशी झाली मला की मी नेहमी तुझ्याशी येऊन बोलायचो, नाही का ग आधी? पण आपलं पटेन असं झालं तेव्हा आपण डिव्होर्स घ्यायला हवा का हे सुद्धा मी तुझ्याशी येऊन आधी डिस्कस केलं होतं. आणि तू सुद्धा निस्पृह मनाने होतो घ्यायला हवा असं मला सल्ला दिला होता. जे झालं ते झालं. आता तुला सांगतो. सांग, कोणाच्या संदर्भात आहे सगळं? घन आणि राधा संदर्भात चाललंय हे सगळं. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं. वाईट एवढंच वाटतं की माईनी तुला सांगितलं सगळं, मला नाही बोलली. नाही असं नाही. काय झालंय सांग सगळं. कुठून सुरुवात करू माझ्या लक्षात येत नाहीये. सुरुवातीपासूनच सांग सगळं. हा. गुड मॉर्निंग सर, बोला. नाही नाही, मी ऑफिसला निघायच्या तयारीत आहे, अजून निघालं नाही. हा, आत्ता सर, आत्ता नाशिकला. पण आपण काही प्रेझेंटेशनची तयारी पण नाही केलेली पूर्ण. मग क्लायंटशी बोलताना. अच्छा, गाडीत का? बोलूया, ठीक आहे.
नाही 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 प्रॉब्लेम काही नाही. मी आत्ता ठरवलं तर एक 5 मिनिटात निघू शकेन. तुम्ही मला पिकअप कराल का? नो प्रॉब्लेम सर, नो इश्यू. नाही नाही भेटूया भेटूया. ओके 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 ओके. अरे यार काय राधामौली, चिंताक्रांत दिसताय. हो नाही नाही चिंता नाही. मला माऊली आत्ता ऑफिसमधनं फोन आला होता. मला अर्जंट नाशिकला जायला लागतंय कामासाठी. मला 5 मिनिटात तुम्ही एक काम करता प्लीज, तुम्ही आईना सांगता मला आज डबा नको आहे. हो. आणि निघायच्या आधी मला घनश्यामला फोन करून कळवायला हवं. घनामौलीला फोन करताय का? हो. नका करू. का? काय असं नाही, नका करू. हे एक दिवस त्यांना न सांगता जा की, हे सहज असं गंमत म्हणून. मी काय हरकत काय नाही का, न सांगता जा असं. हैदराबादहून त्यांनी तुम्हाला कुठं काय फोन बिन करून कळवलं होतं? अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना त्या परस्पर करतात, पण तुम्हाला कुठं ते सांगतात. हां, तसं तुम्ही एकदा सहज असं न सांगता करून बघा. एखादी गोष्ट आपल्यापासून दूर गेली ना की त्याची किंमत कळते. त्याची धग काय असते ना हे त्यांना एकदा कळू द्या की. हां, करून बघा एकदा सहज गंमत म्हणून, नाही का? हे पहा कसंही मी सांगतो, आई माऊलींना सांगतो मी तुमचा निरोप. एकदा न सांगता सहज असं गंमत म्हणून करून बघा.